नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता तेजस काहीही बोलायला तयार नसतो. कोर्टामध्ये सुद्धा तो एक शब्द बोलत नाही आणि जेव्हा रणजितचे वकील त्याला विचारत असतात की तुम्ही लाच घेतली आहे का आणि तुम्ही त्या बेकायदेशीर पेपरवरती सह्या केलेत का? हे सगळं आता विचारलं जातं. पण तरीसुद्धा इथे तेजसच्या तोंडून एक शब्दसुद्धा बाहेर पडत नाही. पण इथे आता बायको म्हणून मानसी गप्प बसत नाही. ती इथे तेजसला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता पूर्ण दिवस-रात्र एक करते. ती आता विचार करत असते की नक्की हे सगळं कसं घडलं? तेजसने पैसे चोरलेले नाही आहेत, तिला माहिती असतं आणि म्हणूनच ती आता पुरावे गोळा करत असते. ती आता शून्यापासून सुरुवात करते विचार करायला आणि ती आता सगळे पुरावे गोळा करून इथे तेजसला निर्दोष सिद्ध करते आणि मानाने घरी घेऊन येते. तर इथे मानसी तिथून सुरुवात करते जिथून तेजसला फसवण्याचा डाव रचलेला असतो. ती आता त्या ठिकाणी जाते जिथे तेजस ऑफिसमध्ये कामाला असतो आणि तिथले CCTV फुटेजची चेक करते. तेव्हा ऑफिसमध्ये एक CCTV कॅमेरा असतो आणि ऑफिसच्या बाहेर जी झाडं असतात त्यांनासुद्धा एक CCTV कॅमेरा असतो आणि त्याचं फुटेज मानसीने मिळवलेलं असतं आणि ते फुटेज आता कोर्टामध्ये सादर केल्यानंतर तिथे तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवण्यात येतो. ज्याच्यामध्ये ती व्यक्ती इथे तेजस नसताना त्याच्या फाईलमध्ये एक वेगळं पेज आणून ठेवते आणि तिथे अदलाबदल करते. हे सगळं आता त्या फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि मानसी ते फुटेज कोर्टामध्ये सादर करत इथे आता तेजसला निर्दोष सिद्ध करते आणि मानाने घरी परत घेऊन येते. तर इथे मानसीने तेजसची साथ अजिबातच सोडलेली नसते आणि तिने आता तात्यांना दिलेला शब्दसुद्धा पूर्ण केलेला असतो. तिने त्यांना सांगितलेलं असतं, की जर तेजसला मी घरी घेऊन आले, तर तुम्ही आमच्या नात्याचा स्वीकार करायचा. तेव्हा इकडे आता तात्यांनी दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केलेला असतो. त्यांनी मानसी आणि तेजस या दोघांचं नातं आता स्वीकारलेलं असतं, ते सुद्धा मनापासून. आणि त्यांना आता मानसीचा खूपच जास्त अभिमान वाटत असतो. तर प्रेक्षकांनो आपण बघूया इथे मानसी कशा पद्धतीने तेजसला निर्दोष सिद्ध करते आणि कुठले कुठले पुरावे कोर्टामध्ये सादर करते. आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर इकडे मानसी तेजसला विचारत असते की मला नक्की सांगा ना त्यावेळेला काय काय घडलं होतं. तरीसुद्धा तेजस काही बोलत नाही, कारण तेजसला असं वाटत असतं की मानसीला असं वाटेल की खरोखर मी हा गुन्हा केला आहे आणि मग मानसी मला सोडून निघून जातील, असा त्याने विचार केलेला असतो. पण इथे मानसी त्याला विचारत असते की नक्की सांगा ना त्यावेळेला काय घडलं होतं, तुम्हाला कसं काय फसवलं, तुम्ही जर त्या पेपरवरती चुकून साईन केली असेल तर तसं तरी मला सांगा, जे जे काही त्या दिवसात घडलंय ते मला सांगा ना. तरीसुद्धा तेजस काही सांगायला तयार नसतो. त्याच्यानंतरला इकडे आता काही गुंड लोक आलेले असतात निषेध करायला. त्या लोकांना आता गायत्रीने पाठवलेलं असतं आणि हे मानसीला कळणार असतं. तर इथे निषेध करण्याच्या नावाखाली काही माणसं आलेली असतात आणि ती तोडफोड करत असतात. सगळीकडे दगडी मारत असतात, जाळपोळ करत असतात आणि त्याचबरोबर प्रभूंच्या घरामध्ये घुसून त्यांचं महत्त्वाचं ऐतिहासिक सामान बाहेर काढून ते जाळण्याचा प्रयत्न करत असतात. पण तेव्हा इथे आता मानसीने रणरागिणीचं रूप धारण केलेलं असतं आणि ती म्हणते की खबरदार, खबरदार जर कुणी पुढे आलं आणि जर आमच्या एकाही वस्तूला हात लावला, ही कुठली पद्धत आहे निषेध करायची. आता जर तुमच्यापैकी कुणीही माझ्या घरच्या लोकांना त्रास दिला ना, तर मी तुमची गय करणार नाही. एकेकाला इथेच्या इथे जाळून टाकेन. तेव्हा इथे आता जळकं लाकूड तिने आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं आणि मानसी सगळ्यांना आता तिथून पळवून लावते. ती म्हणते सोडणार नाही मी तुम्हाला. त्याच्यानंतरला इथे मानसी विचार करत असते की हे सगळं काय चाललंय. आता तर तेजसला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. सगळी जाळपोळ झाल्याच्या नंतरला ती माणसं पळून गेल्यानंतर इथे गायत्री आणि छाया दोघीजणी घरी आलेले असतात. गायत्री म्हणते बघितलंत ना काय होतंय ते. आधी प्रभूंचा एक दिवटा गेला होता जेलमध्ये, त्याला कसं बसं बाहेर काढलं, तर आता दुसरा दिवटा असा गेलाय की सगळ्या प्रभूंची इज्जत त्याने वेशीवरती टांगली. चांगलं इथे वडिलांच्या तोंडाला काळं फासलंय.
त्यानंतर इथे मानसी प्रत्येक गोष्टीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढते आणि ती तेजसला भेटायला जाते. ती म्हणत असते की तेजस, तुम्ही खरोखर हा गुन्हा केला आहे का? आणि जर नसेल केलं ना तर तसं मला सांगा, कारण मला तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं आहे. तेव्हा इकडे तेजस गप्प बसलेला असतो. तेव्हा मानसी तेजसला आता तात्यासाहेबांचा, आईंचा आणि प्रत्येक माणसाचा फोटो दाखवते आणि निषेध करायला आलेली माणसंसुद्धा ती आता तेजसला दाखवते आणि म्हणत असते की बघितलं तुम्ही, ही लोकं आहेत ना, या लोकांनी आपल्या घरी येऊन जाळपोळ केली, महत्त्वाचं सामान बाहेर टाकलं, तात्यांच्या तोंडाला काळं फासलं, आम्हाला खूप सगळ्यांना त्रास दिला आणि हे सगळं का केलं? तर तुम्ही त्या पेपरवरती सही केली म्हणून. मग असं आता तरी राष्ट्रहित खरं बोला. तुम्ही बघताय ना की तुमच्या घरच्या लोकांची अवस्था काय केली आहे ते. तुम्ही जर काही केलेलं नाही आहे तर तुम्ही कुठल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताय आणि गप्प बसू नका. मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही आहे. तुम्ही जर जेलमध्ये राहिलात ना तर मी सुद्धा तुमच्याबरोबर येऊन जेलमध्येच राहीन. कळतंय का तुम्हाला? तेव्हा प्लीज मला सांगा की नक्की त्यावेळेला काय काय घडलं होतं? तेव्हा इथे तेजसचा आता नाईलाज होतो. कारण त्याला माहिती असतं की त्याच्या घरच्या लोकांना त्याच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतोय. तरीसुद्धा तो गप्प असतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "गप्प बसू नका. काही लोकं तुमच्या घरच्या लोकांना खूप जास्त त्रास देत आहेत." तेव्हा इकडे तेजस आता सगळं काही मानसीला सांगायला सुरुवात करतो. ज्या दिवशी तो ऑफिसला गेलेला असतो, त्या दिवशी आता त्याला घरी लवकर यायचं असतं कारण मकर संक्रांती असते. तरीसुद्धा त्याचा वर्कलोड असतो. तो त्याचं काम प्रामाणिकपणे करत बसलेला असतो आणि त्याच्यानंतर तो आता सगळी कामं करत असताना शेवटची फाईल चेक करायची राहिलेली असते आणि तेव्हा त्याला सर आतमध्ये बोलावतात. तोपर्यंत त्याने संपूर्ण पेज हे वाचून घेतलेलं असतं. त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नसतं. सगळं काही बरोबर असतं जेव्हा त्याने वाचलेलं असतं तोपर्यंत. पण त्याच्यानंतर आता बॉसने बोलवल्यानंतर आतमध्ये जातो आणि तो पुन्हा बाहेर येईपर्यंत त्याच्यामध्ये त्या एका दुसऱ्या व्यक्तीने रणजितच्या तो दुसरा पेज त्याच्यामध्ये टाकलेला असतो, जो की इथे नियमामध्ये बसत नसतो. त्याच्यानंतरला चुकून त्याच्यावरती आता तेजसने साईन केलेली असते. हे सगळं सत्य तेजस मानसीला सांगतो. तेव्हा मानसी त्या ऑफिसमध्ये जाते. आजूबाजूला बघते कुठे CCTV कॅमेरा आहे का? तर ऑफिसमध्ये एका बाजूला छोटा कोपऱ्यामध्ये CCTV कॅमेरा असतो. त्याच्यानंतर ती बाहेर आता शोधाशोध करत असते. तेव्हा एक झाड असतं आणि त्याला CCTV कॅमेरा असतो. तेव्हा त्याचं फुटेज ते आता 2 तारखेचं मिळवते. म्हणजे ज्या दिवशी मकर संक्रांती असते त्या दिवसापासून ते दुसऱ्या दिवसापर्यंत आणि त्या दिवसाच्या आदल्या 2 दिवसापर्यंत असं 4-5 दिवसांचं फुटेज ती आता चेक करते आणि तिला आता एक संशयास्पद माहिती मिळते. एक माणूस सतत खिडकीमधून त्याचबरोबर तेजसवरती पारख ठेवून असतो आणि ऑफिसमध्ये सुद्धा जेव्हा पेज बदलला जातो तेव्हा तोच माणूस तिथे गेलेला असतो. तेव्हा इकडे मानसीला आता तेजसने सगळं काही सांगितल्यानंतर इथे ती म्हणते, "आता काळजी करू नका. मी बरोबर आता पुरावे गोळा करते." त्याच्यानंतरला मानसीने आता महत्त्वाचे पुरावे गोळा केलेले असतात. त्याच्यावरून हे सिद्ध होणार असतं की तेजसने कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे. पण तरीसुद्धा तिला अजून पुरावे हवे असतात आणि एक महत्त्वाचा पुरावा मिळालेला असतो. तो म्हणजे की तुम्ही त्या मंगेश मोहितेला ओळखता का? ज्याला आतमध्ये बोलावलेलं असतं आणि त्या माणसाने साक्ष दिलेली असते की यांनाच मी सांगितलं होतं की तुम्ही या फाईलवरती साईन करा म्हणून आणि पैशांसाठी त्याने ही साईन केलीसुद्धा होती. तेव्हा इकडे आता मानसी त्या माणसाच्या विरोधामध्ये सुद्धा पुरावे गोळा करते. त्याचे कॉल रेकॉर्ड चेक करायला सांगते आणि तेजसचे सुद्धा. याचा आणि तेजसचा काही संबंधच नाही आहे. तेजस त्यांना ओळखतच नाही हे तिने आता कोर्टामध्ये सिद्ध करायचं ठरवलेलं असतं. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा क्लू तिच्या हातात लागतो. जे लोकं निषेध करण्यासाठी आलेले असतात, निषेधाच्या नावाखाली विनाकारण त्रास देत असतात, तोडफोड करत असतात, त्या लोकांना गायत्रीने आणि रणजितनेच पाठवलेलं असतं आणि त्यातली निम्मी जी माणसं असतात त्यांची मुलं शाळेमध्ये शिकतसुद्धा नसतात. पण इथे ते आता खोटं बोलत असतात कारण गायत्रीने आणि रणजितने त्या माणसांना पैसे दिलेले असतात इथे सगळ्यांना त्रास देण्यासाठी. त्याचबरोबर प्रभूंचं निवास त्यांना फोडायला सांगितलेलं असतं आणि आता गायत्री त्या लोकांना पैसे देत असते आणि म्हणत असते की खूप छान काम केलं तुम्ही, आता असंच काम करत राहा. तेव्हा इकडे मानसी आपल्या मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढते. ज्या वेळेला गायत्री त्या माणसांना पैसे देते त्यावेळेला इकडे ते आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो मानसी इथे नवऱ्यासाठी खूपच जास्त लढत असते.
त्यानंतर इथे मानसी विचारत असते की आभा, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा नक्की काय काय घडलं होतं घरी ते मला सांगशील का? तेव्हा आभा म्हणत असते की वहिनी, दादा आहे ना अंघोळीला आला होता. त्याच्यानंतर दादाने इथे सगळे पैसे गायत्री वहिनीचे परत केले. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तेजसने ते पैसे गायत्री मॅमला दिले, तू बघितलेस का? तेव्हा आभा म्हणते, नाही, मी फक्त एवढंच बघितलं की गायत्री वहिनीने मला सांगितलं की तेजसने मला पैसे परत केलेत म्हणून. आणि तेव्हा इकडे मला तर असं वाटलं की दादाने खरोखर पैसे परत केलेत, पण मग त्यांनी ते पैसे कुठून आणले असतील? तेव्हा मानसी म्हणते की नाही, ते पैसे तेजसचे नव्हतेच. ते पैसे गायत्री मॅमनेच तेजसला द्यायचं ठरवलं होतं. तेजसने मला सांगितले, गायत्री मॅम, जेव्हा मी हॉस्पिटलला होते तेव्हा तेजसला 2 लाख रुपये देत होते. तेव्हा तेजस म्हणाला की नाही, नको, मला पैशांची गरज नाही आहे, कारण कुणीतरी हॉस्पिटलचं बिल हे पे केलं होतं. तेव्हा इकडे मानसी, आता तिला कळलेलं असतं की ते पैसे मानसीने जरी बघितले नसतील तरीसुद्धा ते पैसे गायत्रीनेच तिच्या कपाटामध्ये आणून ठेवले होते. तर इकडे तेजसच्या हाताचे फक्त फिंगरप्रिंट्स त्याच्यावरती उमटवावे, तर इकडे हाताचे ठसे उमटवावे म्हणून तिने हा सगळा घाट घातला होता. तेजसच्या हातामध्ये पैसे देऊन तिने ते परत मिळवलेले असतात. तेव्हा इकडे मानसी विचार करत असते की गायत्री मॅम हे सगळं का करतायत? मला माहिती आहे हे पैसे त्यांचेच आहेत. तेव्हा मानसी आता हॉस्पिटलमध्ये जाते आणि जेव्हा ती ॲडमिट असते त्यावेळेचा रेकॉर्ड चेक करते. तर इकडे मानसीला कळतं की त्यावेळेला तेजसने पैसे जमा करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो तिथे बॉसला फोन करतो. त्याचबरोबर तो आपल्या मित्राला फोन करतो. मित्र त्याच्यासाठी 25,000 रुपये घेऊन येतो, सुयोग. पण इथे बॉस त्याचे काही त्याला मदत करत नाही आणि ॲडव्हान्स पगारसुद्धा देत नाही. त्यामुळे आता हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे आता CCTV फुटेज ती चेक करते. CCTV कॅमेरा चेक केल्यानंतर रिसेप्शनिस्ट खोटं बोललेले असते की तेजस प्रभू यांनी तिथे पैसे जमा केलेले आहेत. पण तिथे पैसे जमा केलेले असतात रणजितने आपलं कार्ड दिलेलं असतं आणि इथे तेजसच्या नावाने पैसे जमा केलेले असतात. हे सुद्धा आता CCTV फुटेजमध्ये जमा झालेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये जेव्हा तारीख असते तेव्हा इकडे मानसी येऊन उभी राहते आणि मानसीला आता प्रश्न विचारायला सांगितलेले असतात तिने स्वतःनेच. तेव्हा ती म्हणते की जज साहेब, मला आता इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर इथे इथे मॅडमने विचारलं होतं तेजसला की तुमचं जर एवढं उच्च शिक्षण आहे तर तुम्ही आत्तापर्यंत नोकरी का केली नाही? तर इकडे त्या प्रश्नाचं उत्तर तेजसनेच दिलेलं असतं. ते म्हणतात की जेव्हा जेव्हा मी नोकरीसाठी जायचो तेव्हा तेव्हा माझ्या वहिनी, ज्या गायत्री वहिनी आहेत ना, त्या तिथे फोन करून सांगायच्या की मी चांगलं काम करत नाही, याला कामावरती ठेवू नका म्हणून. त्यांच्या एका फोनने माझ्या कितीतरी नोकऱ्या गेलेल्या आहेत. हा आमचा घरातला वाद आहे, पण त्यांनी आत्तापर्यंत एक नोकरीसुद्धा मला नीट करू दिलेली नाही आहे. त्याच्यानंतरला इकडे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं की आतापर्यंत नोकरी का केली नाही? तर गायत्रीचं नाव समोर आलेलं असतं. त्यानंतरला इकडे रिसेप्शनिस्टला बोलावलं जातं आणि इकडे मानसी म्हणते की या खोटं बोलल्या होत्या. रिसेप्शनिस्ट आता हॉस्पिटलमधलं जे काही CCTV फुटेज असतं ते सुद्धा मानसीने मिळवलेलं असतं आणि ते आता कोर्टामध्ये सादर केलेलं असतं. त्याच्यावरून इथे आता तेजस हातामध्ये 25,000 रुपये घेऊन आलेला आहे हे दिसतंय. तेव्हा इथे रिसेप्शनिस्ट म्हणतात की तुमचे पैसे जमा झालेत. तेजस विचारतो की कुणी केलेत म्हणून आणि तो नाव चेक करत असतो. तर तेजस प्रभू असंच नाव तिथे लिहिलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते की तुम्ही जर नीट बघितलंत तर इथे रणजित उभे आहेत आणि रणजितच्या हातामध्ये कार्ड आहे. याचा अर्थ इथे हॉस्पिटलचं पे केलं आहे ते म्हणजे रणजित यांनी. बरोबर ना रणजित? तुम्हीच ते पैसे भरलेले आहेत ना? तर इकडे रणजितच्या वकिलाला सुद्धा माहिती नसतं की इकडे मानसी आता कुठले कुठले पुरावे गोळा करणार असते. त्याचबरोबर आता इकडे मानसीने दुसरा आरोपसुद्धा फेटाळून लावलेला असतो. राहिला प्रश्न आता इकडे ऑफिसमध्ये त्या पेपरवरती सही केली की नाही? तर इकडे मानसीने 2 फुटेज मिळवलेले असतात. एक तर बाहेरचं फुटेज आणि एक ऑफिसमधलं. तेव्हा ऑफिसमध्ये 2-3 दिवस तेजसचा पाठलाग करत असतो एक माणूस आणि तो खिडकीमधून सतत वाकून टोकून बघत असतो आणि त्याचबरोबर तो ऑफिसमध्ये जाऊन तासनतास बसत असतो तेजसकडे बघत. आणि तेजसला जेव्हा सरांनी आतमध्ये बोलावलं तेव्हा त्यानेच येऊन त्या फाईलमध्ये पेज ठेवलेलं असतं आणि तो त्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतोय की तो तेजसला फसवण्यासाठीच तिथे आलेला असतो.
तर इकडे आता तेजसला निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे पुरावे जे तिने जमा केलेले असतात ते इनफ असतात, पण तरीसुद्धा तिने अजून एक मुद्दा तिथे मांडलेला असतो की ज्या वेळेला इथे आमच्या घरी निषेध करण्यासाठी जी माणसं आली होती त्यांना गायत्री मॅमने पैसे दिले होते. त्यांचं बोलणं मी स्वतः ऐकलं आहे आणि तो फोटोसुद्धा ती कोर्टामध्ये सादर करते. ती म्हणते की हे बघा, या माणसांना गायत्री मॅमने पैशांचे बंडलच दिलेले आहेत आणि त्यामुळेच ती माणसं आमच्या घरी आम्हाला त्रास द्यायला आली होती. आणि त्यामुळे मला कोर्टाला एक गोष्ट सांगायची आहे की आमच्या कपाटामध्ये पैसे ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्या गायत्री वहिनीच आहेत. त्यांनी ते पैसे ठेवले होते आणि सांगितलं की तेजसने दिलेत म्हणून. पण ते पैसे गायत्री वहिनींचेच आहेत, कारण मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तेजसकडे पैसेच नव्हते. त्याने आपल्या मित्राकडे सुयोगकडे पैसे मागितले होते. तेव्हा सुयोगला तिथे बोलावलं जातं तेव्हा तो म्हणतो की मीच त्याच्याबरोबर होतो आणि मला माहिती आहे. तेजस तिथे विचारत होता की हॉस्पिटलचं बिल कोणी भरलं, पण रिसेप्शनिस्ट म्हणाल्या की त्यांनी तुमच्या नावानेच बिल भरलेलं आहे. पण त्यांनी नावसुद्धा सांगितलं नाही की दुसरी ती व्यक्ती कोण आहे, तीसुद्धा सांगितली नाही. त्याच्यामुळे आता CCTV कॅमेऱ्यामध्ये रणजित दिसतो आणि त्याच्या हातामध्ये त्याचं कार्डसुद्धा दिसतं. तेव्हा रिसेप्शनिस्ट खोटं बोलली होती हे तिथे सिद्ध झालेलं असतं. सुयोगने सांगितलेलं असतं की तेजसने आपल्या बॉसला फोन केला होता. तेव्हा बॉस म्हणतात की हो, मला पैशांसाठी फोन आला होता. तेव्हा मानसी म्हणते की जज साहेब, जो माणूस पैशांसाठी आपल्या मित्राला बॉसला फोन करतोय तो माणूस 2 लाख रुपये गायत्री वहिनींना कुठून देईल? त्यामुळे गायत्री वहिनीने तेजसला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पैशांवरती त्यांच्या हातातच ठसे उमटावे म्हणून त्यांनी तो सगळा कार्यक्रम केला होता आणि आभालासुद्धा खोटं सांगितलं होतं की ते पैसे तेजसने दिलेत म्हणून. त्यांच्याकडे जर पैसेच नव्हते तर तेजस पैसे देतील कुठून? त्यावेळेला इथे आता सगळे पुरावे इथे इत्थंभूत तिने सादर केलेले असतात आणि प्रत्येक पुराव्यावरती तिने स्पष्टीकरण दिलेलं असतं, जे की खूपच जास्त व्हॅलिड असतं. आणि हे सगळं बघितल्यानंतर, सगळे CCTV फुटेज बघितल्यानंतर आणि गायत्रीने ते पैसे त्यांच्या कपाटामध्ये ठेवले होते हे सुद्धा तिने सिद्ध केलेलं असतं. गायत्रीने तेजसला फसवण्यासाठी हा सगळा डाव रचला होता हे सुद्धा समोर येतं. त्यामुळे इथे तेजसला माणसेने निर्दोष सिद्ध करत मानाने घरी आणलेलं असतं. तेव्हा इथे आता कोर्टाने सुद्धा तेजसची मुक्तता अगदी निर्दोष सिद्ध केलेली असते आणि त्याला त्याचं कामसुद्धा परत मिळवून दिलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते की तात्या, मी दिलेला शब्द पूर्ण केला, आता तुम्हीसुद्धा दिलेला शब्द पूर्ण कराल ना? तेव्हा इथे तात्या म्हणतात की मी तुमच्या दोघांचं नातं हे मनापासून स्वीकारलेलं आहे आणि आता मीच तुला सांगतोय की तेजससाठी तू एकदम परफेक्ट मुलगी आहेस. आणि इथे तात्यांनी आता त्यांचं नातं स्वीकारत मानसीला सून म्हणून स्वीकारलेलं असतं.